पुढे नका येऊ कुणाला इथं थांबा. लाईव्ह नाही नाही म्हणून लाईव्ह देतोय. खाली कुठं बसत मांडी बसतो. मारायला दाखवायचा एकाला आणि खून करायचा एकाचा, आणि याचा सूत्रधार नेमका. अनेक जणांनी साक्ष दिली आहे, पण त्यांना ती साक्ष पटत नाही पोलिसांना. मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीर्याने घेतलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा काढला. या मुद्द्यावर अतिशय प्रखरपणे मी सभागृहात भांडलो, आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही, कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही, पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे, आणि तिथं मात्र तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे. हे सुद्धा माध्यमांनी आता आपल्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे. आजपर्यंत सभागृहात सुद्धा मी कुणाचं नाव घेतलं नाही, कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं नाही. ज्याचा खून झाला त्याचंच फक्त नाव घेतलं. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की शेवटपर्यंत याच्या जे जे कोण गुंतले असतील त्याला शासन झालं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी सर्वच जण आहोत. आज या कुटुंबाला आधार द्यायची गरज आहे. याच कुटुंबाला नाही तर जो एसटी समाजाचा उमेश माने, त्याला सुद्धा आज धमक्या चालू आहेत. पण ज्यांनी मारले त्यांना मात्र त्या मानेला मारायचं नव्हतं, त्यांना मात्र घुलेला मारायचं होतं. आणि आता सोपं झालंय, काही झाले की एका जातीला गुन्हेगार ठरवून टाकायचं आणि तुम्ही ते मीडियात चालवायचं, आणि अख्खी एक जात गुन्हेगारी म्हणून ठरवायची. छोटे छोटे समाज ज्यात ओबीसीतले आहेत, विजयंतीतले आहेत, इतर आहेत, काही घडलं की तो समाज गुन्हेगार. समाज कधीच कुठलाच गुन्हेगार नसतो. ती प्रवृत्ती असते प्रत्येक जातीतली, प्रत्येक धर्मातली, आणि ती प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती असते. याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः फोन केल्यानंतर देखील या प्रकरणामध्ये नेमका आरोपीला अटक करण्याच्या अनुषंगाने नेमकं संरक्षण कोणाला भेटतं? आता आहे माझी विनंती की आपण मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावा. मी तर विचारणारच आहे सभागृहात. खून झाल्यानंतर त्यांच्या परिवारात सांत्वनपर आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो. त्यांनी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीच्या अनुरूप चौकशी होऊन सर्वच्या सर्व आरोपी अटक होणं हे खऱ्या अर्थानं आज या कुटुंबाची पहिली मागणी आहे. खरं तर ही घटना एसटी समाजातला एक उमेश माने याला मारण्यासाठी काही लोकांनी ठरवून येऊन गावकरी हॉटेल जे घुलेंचं आहे तिथं त्याला मारहाण करायचं चालू केलं. त्या उमेश मानेला एकट्याला मारतायत म्हणून
गावकरी हॉटेलचा मालक विलास घुले ते भांडण सोडवायला गेला. तिथं मात्र उमेश माने ला बाजूला ठेवलं आणि विलास घुलेची निर्घुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही. तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे. म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का, हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तपास योग्यरित्या चालू आहे. 9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावती आहे? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून. आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही. विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी, पुरावे, एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार आहे? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाही. पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल. एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू. आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय, एका गुन्ह्यात लक्षात घ्या. ही खरी गोष्ट आहे की रमेश घुलेंना दबाव टाकणं, दबावात आलं नाही तर खोट्या गुन्ह्याची धमकी देणं आणि खोट्या गुन्ह्याच्या धमकीतून त्यांनी केलेलं पाप म्हणजे विलासचा खून, इतकं ब्रुटल, इतकं वाईट विचार कुणाचे असू शकतात? म्हणून मी सांगतोय, कुणी किती जरी प्रयत्न केला तर या घुले कुटुंबाच्या पाठीमागं सबंध शक्ती आहे. एकाची नाही, सर्व जाती धर्मातल्या लोकांची शक्ती त्यांच्या मागे आहे. त्याच्यामुळे कुणी असा खोटं करायचा प्रयत्न करणार असेल तर ते खोटं सुद्धा आम्ही होऊ देणार नाहीत. ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप होत आहेत त्यांनी मात्र हे आरोप सगळे फेटाळलेत आणि आमचे सीडीआर चेक करा, काय पाहिजे ते चेक करा, हे केवळ राजकारण केलं जात आहे असं देखील त्यांनी म्हटलं. एक लक्षात घ्या, ही घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पडलं राजकारण करणं? आमच्यासाठी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं ते निवडणुकीपुरतं नव्हतं. फक्त एका व्यक्तीला उद्ध्वस्त करायचं होतं. आणि आता तुमच्यावर वेळ आली की राजकारण करते. त्यांच्यावर वेळ आली की म्हणायचं ना हे सगळं राजकारण चाललंय. अरे माणूस गेलाय, हॉटेलचा मालक आहे, तिथे एसटी समाजाच्या गरीब पोराला मारतायत, त्याला वाचवण्यासाठी जातोय. ज्याला मारतायत तो काय त्याच्या जातीचा नव्हता, पण त्याला दया माया आली की याला वाचवलं पाहिजे, मारून टाकतील. पण त्यांचा उद्देश विलासलाच मारायचा होता. त्याच्यामुळं आता